दुःखाच्या ठिकाणी सुद्धा ते हसवलेली आहेत माणसं. असा विषय गोप्याचा. म्हणजे हसवले म्हणजे माझ्या बोलताना हसायची. मला नव्हतं वाटत मी जोक बिक करतोय. मी मनातून बोलायचो, सिरियसली बोलायचो त्यांच्यासोबत. पण ते हसण्याशी घ्यायचे काय माहिती. पण मला म्हणजे खेळत राहिले पाहिजे. दुःख आहे ना, जसं आपण एखादी टाइमपासवाली गोष्ट घेतो ना, तसं हे दुःख, डिप्रेशन, टेन्शन हे एकदम टाइमपासवर घ्यावं. काय ठेवलेलं डिप्रेशन टेन्शन मध्ये? थोडं खचलं का अजून खचत जायचं, थोडं खचलं का अजून कोणतरी काहीतरी येऊन बोलणार, टोचणार. एखादं चांगलं जरी सांगत असलं तरी ते वेगळ्याच अर्थाने मनावर घेणार. अजून हसायचं नाही, निवंत राहायचं, हसायचं, खेळायचं. दुःखाला पण काहीतरी सोल्युशन असेल ना राव. आहे का नाही? नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठी पॉडकास्ट मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे, ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया. मी आहे सायली कळमकर. नमस्कार, मी आहे चैतन्य कळमकर. आजचा हा आपला प्रवास एक भन्नाट प्रवास आहे. या प्रवासामध्ये गप्पा, गोष्टी, ज्ञान, मनोरंजन या सगळ्यांचा एकत्र संगम होणार आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या या ऐकूया बोलूयाला. सायली, आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर मनुष्य हा खूप डिप्रेशन मध्ये, प्रेशर मध्ये, टेन्शन मध्ये आहे. ह्याच्यावरती एक उपाययोजना म्हणून आपण एक गोष्टीकडे पाहतो. ती गोष्ट म्हणजे काय असते बरं? हास्य. हास्य. आणि माणसाच्या जीवनामध्ये हास्य खूप महत्वाचं आहे. याच हास्यासाठी आपल्याकडं बरेचसे जोक्स ऐकले जातात, बरेचसे आपण रील्स पाहतो, बरेचसे आपण मूवी पाहतो. त्यातून आपलं काय करतो, आपण मनोरंजन करत असतो. आपल्या सर्वांना हसवणारा असाच आपल्याला जो प्रमुख पाहुणा म्हणून लाभलेला आहे तो आहे गोप्या. त्याचं मी आपल्या पॉडकास्ट मध्ये हार्दिक स्वागत करतो. ज्यावेळेस गोप्याची मी ज्यावेळेस रील्स पाहतो, मी पाहतो की बरेचसे लोक पाहतात, तर त्यांच्या मनामध्ये एक पहिला प्रश्न असतो की यार खरंच ह्या माणसाने आजचं दुःख आमचं विसरायचं काम केलेलं आहे, आम्हाला हसवायचं काम केलंय, म्हणजे खूप महत्वाचं काम केलंय. आपण त्याच गोष्टी संदर्भात आपण त्यासोबत आज काय करूया, चर्चा करूया. गोप्या, तुझं खरंच मनापासून आमच्या मराठी पॉडकास्ट मध्ये या ठिकाणी आलायस. आपण सुरुवात करूया. पहिला व्हिडिओ ज्या शूट केला त्यावेळेसचा काही किस्सा आठवत आहे की तो खरंच म्हणजे असं लक्षणीय, म्हणजे लक्षात राहू शकतो असा? म्हणजे त्या व्हिडिओ अजूनही स्मरणातच आहे. अजून स्मरणात आहे. काही गोष्टी असतात की समजा एखादा शिक्षक असतो, त्याला एखादी बॅच खूप महत्वाची असते, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी काम केलं की त्यांनी एका क्षेत्रामध्ये खूप छान केलं असं त्याचं लक्षात राहतं. तसं अभिनय क्षेत्रामध्ये पण असं सुरुवातीचा किंवा आतापर्यंतच्या शूट मध्ये सर्वात आवडतीचा की हा तो शूट केला आणि तुम्हाला स्मरणात आहे. विषय काय होता माहिती का? मी फोटोग्राफर दाखवलेलं गाड्यात कॅमेरा अडकून नाही, मस्त पैकी टाइमपास वाटली. आणि मला ना हसा यायचं. मी आधी का पाहिलं ना 100% मला हसा येतं, म्हणजे येतच. ते आमच्या दोघांचं काय, पण तो मला नाही का, तो मला हाणायचा डायरेक्ट, हसू नको नाही का. ते मला लय आवडलं होतं कंटेंट, कारण की तो आला आणि ओ फोटोग्राफर, अहो किती दिवस झाले लग्नाला, का आमचे काही तुम्ही डाटा देणार आहे का नाही? मग मी त्याला म्हणणार नाही का, अहो तुम्हाला लग्न परत करावं लागेल. ते म्हणणार अरे एवढा खर्च केला, लग्न परत करावं लागेल. अहो आमचे काही ना, आमच्याकडून लग्नाचा डाटा डिलीट झालाय, तुम्हाला लग्न परत करावं लागेल, असा विषय होता ते नाही का. मग ते म्हणणार परत काय? मग मी म्हणतो अहो हळदीचं पण झालं, तुम्हाला हळद पण परत करावं लागेल, असा विषय होता ते काहीतरी नाही का. आता मला एवढं प्रॉपर नाही, पण ती पहिली रील होती ना त्याच्यावर ते झालं, ती मला अजून पण आठवते नाही का. ती नाही विसरू शकत मी, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा म्हणजे इंस्टावर आयुष्यामध्ये नवीन पदार्थ करतोय तोच डायरेक्ट तसा विषय झालता. आणि ते काय म्हणतात नाही, ते एकदा झालं ते, म्हणजे कधी कधी असं होतं का आपण हसता हसता बोलून जात, ते लय भारी होतं. तसं आमच्या त्या दोघांचं झालं ते रीलचं, असा विषय होता. आता अभिनय करताना किंवा जे ऍक्टिंग करताना त्याच्यासाठी काही गुण अपसूक असावे लागतात, तर त्याच्यासाठी पूर्व तयारी खूप करावी लागते. तयारी म्हणजे मला कसं आहे माहितीये का, मला तुम्ही म्हणजे कसली पण ऍक्टिंग करायला लावली नाही, अशीच नाही का आरडाओरडाची धिंगाणे ऍक्टिंग, तर मी कोणती पण करू शकतो. मला अशी तयारीची नाही करत. मला एकदा सांगितलं ना का गोप्या तुला हे कॅरेक्टर आहे, तुला हे असं काम करायचं, मी डायरेक्ट करू शकतो नाही का. असं नाही का हे करा, काही काहींना पाठ करा, हे करा, ते करा. मला आहे ना पाठ म्हणजे वाचन करून नाही पाठवत, पण मला आता तुम्ही समजून सांगितलं का गोप्या तुला हे बोलायचे, तर मी बोलू शकतो असं. तुम्हाला प्रेक्षकांकडून अशा कोणत्या गमतीशीर प्रतिक्रिया आल्या? आता रील्स वगैरे व्हायरल झाल्या, खूप साऱ्या म्हणजे रील्स व्हायरल झाल्या. कमेंट तर इतक्या नाच कळलं ना आजपर्यंत आपला इतिहास भाऊ. आपल्याला नाही एका पण व्यक्तीने ना अशी चुकीची कमेंट केलेली नाही, किंवा शिवी दिलेली नाही, किंवा आता काही नॉन व्हेज असतात काही ते बोलत येत नाही का, आपल्याला आजपर्यंत नाही. गोप्या तू एकदम छान, महाराष्ट्राचा टॉपचा कलाकार भावा, नाही का. काही स्टार नंतर आम्ही तुझे फॅन झालोय, असे नाही का, अशी प्रतिक्रिया. आणि काही विषय कसा होता माहिती कंटेंटचा, कमेंट मध्ये लोक सांगायचे गोप्या गॉगल उलटा घातलाय तर ते सरळ कर नाही का, म्हणजे असं करायचं. आणि कधी कधी काय व्हायचं, मग पुढच्या रील मध्ये मी काय करायचं, मुद्दाम उलटा गॉगल घालायचं. म्हणजे आपण कोणी मला आहे ना लोकांकडूनच कळायला गोप्या तू कोणी,
काय नाही का कमेंट मध्ये इतके प्रतिसाद ना, काही काही लोक डायरेक्ट निबंध लिहिल्यावर कमेंट करीतात मला, गोप्या असं झालं काय ना, असं कर नाही का, म्हणजे मी काही काही लोकांकडून पण शिकवतो असा विषय. काही अजून कमेंट आठवतात का तुम्हाला की अरे ही फारच मजेशीर होती, फारच गमतीदार होती, असे काही लक्षात आहे का अजून? अशी कमेंट काय नाही, पण एक म्हणजे एक अशी कमेंट होती की ते कोणतरी आर्मी लोवर मिलिटरी होते नाही का, त्यांनी मला काहीतरी कमेंट केली का दादा मी बॉर्डरवर आहे, मला त्यासोबत बोलायचे, प्लीज मला रिप्लाय कर. आणि व्हिडिओ कॉल केला मी नाही का, हा म्हणलं साहेब बोला ना काय म्हणता, कुठे या काय बर्फात आलोय बॉर्डरला आहे. मग म्हणलं अहो खरंच का काय मिलिटरी करत मिलिटरी नाही का, मनात माहित आलं होतं असं. अरे गोप्या बाळा तू खरंच व्हिडिओ लय भारी असते, तुला सांगतो इतकं टेन्शन आहे, पण मी सगळं टेन्शन नाही सरतो ते व्हिडिओ पाहिलं, तो एक जर व्हिडिओ पाहिला मी परत जुने बारे सगळे व्हिडिओ बघत नसतो ते नाही का, टेन्शन मी एकदा जर तिकडे आलो 100% तुला भेटायला नाही का. असे म्हणजे कितीतर लोक आहेत असे, म्हणजे फक्त यांचंच उदाहरण नाही देत, असे खूप सारे लोक आहेत की ते मला असं सांगत असतात नाही का, मग त्यांच्यामुळे मला लय आनंद होतो, मग मी अजून आवडीने काम करतो असा विषय. म्हणजे एखादा कलाकार मोठा होतो तर लोकांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या टाळ्याने किंवा त्यांनी जी स्तुती केली, काही लोक आपली कमतरता दाखवतात, काही लोक आपल्याला खरंच खूप छान काम करते, प्रतिसाद पण खूप महत्वाचा असतो, त्याच्यातून एक समाधान मिळतं व्यक्ती, त्यांचा तो स्रोत झालेला आहे. हा म्हणजे जो म्हणतो ना, काही काहींचा आयुष्य जगण्याचा पैसा असतो, काहींचा अन्न घडत असतो, प्रेक्षकांकडून मिळणारा तो प्रतिसाद मराठी सृष्टीमध्ये पाहतो खूप सारे कलाकार होऊन गेले, त्यातल्या कोणत्या कलाकारांनी तुम्हाला प्रेरित केलेलं आहे? लक्ष्मीकांत बेर्डे, एकदम नागपुरा माणूस, डायरेक्ट आपल्या आवडीचा आहे ना, डायरेक्ट ते झपाटलेला पिक्चर आहे बघा, ते पिक्चर आहे ना इतकं आहे ना, ज्यावेळेस आता समजा जी टॉकीज आता टीव्ही प्रत्येकाच्या घरात टाकते, त्याची आमच्या घरात पण होती का, सकाळी संध्याकाळी 8 वाजता जी टॉकीजवर पहा झपाटलेला, मी लगेच 7:30ला जाऊन बसायचो, आईला 8 वाजता पिक्चर लागणार आहे आपल्याला बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ कदम एक आपलं डायरेक्ट काय म्हणतात इन्स्पिरेशन, काय भेटणार आहे ते काय म्हणतात इन्स्पिरेशन काय हा, ते माणूस आहे डायरेक्ट आपल्यासाठी भाऊ कदम. प्रत्येकामध्ये गुण असतो, सेम टू सेम नाही करू शकत कोणी, प्रत्येकाचे त्याला माणसात सगळं चोरता येतं पण कला चोरता येत नाही असा विषय. आता मी जसं करतोय तसं तुम्हाला नाही बनवू शकत, तसा विषय. माणूस आहे, ते हिरा आहे ना, ते हिऱ्यासारखाचे, आपण त्याची प्रत्येक गोष्ट हे नाही करू शकत, पण कसं करतोय काय करतोय थोडं तरी घेऊ शकतो बघ, तसं घेतलं त्या नाही का, मग त्यांचं बोलणं ऍक्टिंग थोडक्यात नाही का, अशा गोष्टी पाहून. अशा खूप सारे रील्स गेले असतील ज्याच्यामध्ये लोक खूप हसले, अशा कोणते वेगळे रील्स हसले म्हणजे एक फोटोग्राफरची तर फिक्सच आहे आपली, आणि त्याच्यानंतर ना काहीतरी वेटर होतो मी, वेटर नाही का पुऱ्या करणारा, आता ते UPBRचे येतात ते पुऱ्या बिऱ्या ते सॉरी रोट्या करतात ते, मी वेटरचा रोल होता मला नाही का, त्याच्यातून मी स्वतः हसायचो, मला माहित होतं ही रील चालणार आहे पण मी पण लय हसायचो नाही का, अभिजित आणि मला रोट्या करणारे वेटर बिटर नाही का, मग ते तिकडून येणार बोललं तर रोट्या म्हणून व्हायला, मग मी पास्तावलेलो असणार कामाला, अरे मला लय पास्तावा आलाय बाबा या कामाचा, मला काय करता यायला, ते आता इथं हॉटेलमध्ये बाया कामाला नाही, तुम्हाला आता भाकरी थापायला लावल्यात, असं थोडक्यात होतं नाही का, म्हणजे त्याच्यातून ओरिजिनल हसल्यासारखं होतं काहीतरी नाही का, कसं होतं विषय. छान रील्स होते. तुझी जी ओळख तू तयार करणार आहेस, एक हास्य कलाकार म्हणून तुझी ओळख तयार करणार आहे, तर त्यासाठी आणखीन काय करायची अपेक्षा आहे बरं भविष्यामध्ये? अपेक्षा आता भविष्याचं कोणी सांगितलं कधी काय होईल, उद्या जर इंस्टाग्राम बंद पडलं तर काय करता, बरोबर आहे का नाही, बस फेसबुक आहे परत सुरुवात करायची, मी नाही थांबणार इथलं पोरग नाही, एकदा चालू झालं तर झालं असं विषय. पण माझ्या मात्र कॉन्फिडन्स नक्की का सगळं संपल्यानंतर मी परत भाजीपाल्याचा धंदा करू शकतो माझा, असा विषय तसं आहे. आता काय काय लोक असतात काय, आता काय म्हणजे माझे एक दोन मित्र होते का, सगळ्या गोष्टीला नशिबाच्या भरोश्यावर बसलेले असतात, म्हणजे नशिबाच्या भरोसा, जर तुम्ही पाण्यात पडले तुम्ही हातपाय हलवल्याशिवाय तर पोहायला नाही शिकू शकत, तुम्ही पहिल्यांदा हातपाय हलवा मग पोहा, असा विषय. आता मला याच्यातलं नॉलेज काहीच नव्हतं, तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला काय सांगितलं आधी, मी गाण्याचे व्हिडिओ बनवायचो ते आपलं तेवढंच VN एक एडिटर ऍप आहे तुम्हाला माहिती, त्याच्यावर बनवायचो मग हळूहळू एडिटिंग मग व्हिडिओ हे ते नाही का, तुम्ही त्या क्षेत्रात बिलच तुम्हाला ढकलल्याने, तुम्हाला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट नाही, मी बिलच तुम्हाला वडितोय पण तुमच्या मनातच नाही काय, कधी असं होतं का जिथं आपली ओळख नाही ना. आता एका कॉलेजला, मी आता नाव नाही घेत, कॉलेजला ऍडमिशन साठी गेलतो आणि त्यांना म्हणलं नाही का, ते डायरेक्ट म्हणले नाही का 2-2.25 लाख रुपये काहीतरी डोनेशन लागेल, तर मी नर्सिंग करतोय,
नर्सिंग करायचं एक लय मोठा विषय बरं का. नर्सिंग करायचा कसा विषय, माझ्या वडील आहेत का, माझ्या वडील माझ्या शाळेवर कामाला जातात. तिथे आहे ना एक सर आहे, त्या सरांची मुलगी लागली गव्हर्नमेंट जॉबला. कोणत्या पोरगी साधी काही हुशार असणार पोर, आपले लोक नाही तर शाळेत कधी वेळेस 12वी ढकलत आणली. 12वी तर पास, कधीच लेक्चरला नाही बसलो. एखाद्या पोराला खुणावलं कळलं की 10 जण माझ्या मागे यायचे. असं होतं शाळेत पण लय खतरनाक बांधच नाही का मी. आणि गावात नव्हतं तसं काही, पण कॉलेजची ती मजेत असते. 12वी नंतर मग काय आलं, काय करायचं माझ्या डोक्यात एकच ITI करायचं, निवांत ऍडमिशन घ्यायचं, भाजीपाला पण चालू, ITI ला बाहेरून ऍडमिशन टाकायचं. घरच्यांना वाटून पोरग शिकत आहे पण आणि कामं पण चालू आहे. आणि ती पोरगी झाली ना डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबला लागली मस्तपैकी. आणि मला अवघड वाटायचं इंग्लिश आपल्याला समजत नाही थोडं सुद्धा. गेलो डायरेक्ट, ऍडमिशन भेटत नव्हतं कुठं, त्यावेळेस ऍडमिशन भेटत नव्हतं बरं का. कुठं भेटत होतं पण आपण नव्हतो जात का, पैशाचा प्रॉब्लेम होता सगळ्यात मोठा, डोनेशन नाही का. मग गावात एक कॉलेज होतं नाही का. मग सगळे घरचे नाही का. आता पप्पानी मनात ठरवलंच होतं का पोराला नर्सिंग मध्ये घालायचं, काहीतरी स्कोप असतो म्हणून घालायचं, नर्सिंग मध्ये जायचं. आणि मला तर जमत नव्हतं. मी जवळजवळ 2 महिने नाहीच म्हणत होतो. नाही पप्पा टमटम करायचे, जेवताना बसताना उठताना. माझी मम्मी बोलत मला म्हणली, लय म्हणजे थोडक्यात इमोशनलच झाली. तर गोप्या जा बाबा नाही काय नर्सिंग कर. अरे काय करतो, गल्लीतले नाही गावातले पोर आहे, हे ते शिक्षण कर नाही का, असं तसं काहीतरी शिकतोय, उद्या नको कुठं प्रॉब्लेम यायला नाही का. आता सगळेजण पुढचा विचार करून पण करतात काय भेटतं. आता काय पोरं कसे असतात का, झाली शाळा चालली इकडे, काय आम्ही पण तेच केले, आम्ही पण बाजारातच केलेली, तू पण नाही का. पण आपल्याला ते बाजारातलंच आवडायचं नाही का. मी नाहीच मानायचो, रंग करून नाहीच मानायचो. आणि मग गेलो नर्सिंगला ऍडमिशन घेतलं आणि फर्स्ट टाइम गेलो. आता नर्सिंग म्हणल्यावर मुली जास्त असतात बरोबर का. डायरेक्ट गेलो, आईला वर्ग चुकलो काय, डायरेक्ट 50 पोरी, डायरेक्ट 50 एक सुद्धा पोरग नाही. फर्स्ट मुलगा, बुधवारचा दिवस होता, सकाळी 9:30 वाजता कॉलेजचा टायमिंग होता. गेलो 10:15 वाजता कडक कपडे घालून. मला वाटलं आता 12वी सारख्याची इथं पोर असली का कोणावली का निघाली गावात, असा विषय होता. गेलो डायरेक्ट भामटा झालो. तिथे शिक्षक नव्हतं, कोणीच नव्हतं आमच्या वर्गामध्ये. गेलो आता दरवाजा इकडे बेंचकडून तिकडं, दरवाजातून सावली तर पडणारच. सावली पडली, ह्याला वाटलं शिक्षक आलाय, कुणी सगळे उभे पोरी, जवळजवळ निम्म्या पोरी, मास्क बीस लावून गेलतो नाही का. नंतर राहिलं कोणतरी पोरगेचे ऍडमिशन नाही का. गेलो परत मी रिटर्न गेलो. पहिल्यांदा जिथं गेलो ते असे सगळे पाहिलं का, मी डायरेक्ट रिटर्न. अरे मी म्हणलं नाही का काहीतरी चुकतोय, आपला वर्ग चुकतोय. मला वाटते लेडीज ते काय लेडीज हॉस्टेल गर्ल्स कॉलेज म्हणजे काय, मला टेन्शन आलं मारण्याचं. आणि मी सरांकडे गेलो, सर वर्ग मला द्यायला सापडून. मग सरांनंतर बस त्याच वर्गात नेलं, शेवटच्या बेंचवर बसवलं. शेवटच्या बेंचवर बसलो नाही का. आता माझ्या डोक्यात तळतळल्या गोष्टीची, पप्पा एवढे दिवस मागे लागून मला ह्या कॉलेजमध्ये आणले, काय दाखवायला आणले, काय करायला आणले, अरे मला शिकायचंय. आणि घरी गेलो, लई तळतळ केली. दुसऱ्या दिवशी पण बळच कॉलेजला बरं का. पण आपलं रुटीन चालू होता, कॉलेज सुटलं का लगेच भाजीपाल्याच्या दुकानात, असा विषय होता. आणि कॉलेज झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पुढचा बुधवार आला. या बुधवारी ऍडमिशन घेतलं, मध्ये 6-7 दिवस झाले. रेग्युलर कॉलेजला गेल्यानंतर जायचं कारण पण पप्पा तेच बरं का, आता 1.5 लाख रुपये भरले. अरे जा आता नाही का, पैसे व्हायला जाते. आता त्यांना हे झालं का जाणार नाही, असं होणार नाही, कारण की पैसे भरले त्यांनी. माझ्या डोक्यात वजन ठेवलं आणि झालं का बाबा आता हे सगळं तुझ्यासाठी केले, तुला जावंच लागेल कॉलेजला, असं तसं. गेलो कॉलेजला गेलो नाही का मस्तपैकी. आणि चुकून एक मुलगा आला, सेम माझ्यासारखीच एंट्री झाली, मास्क बीस लावून आला, कोरोना संपलेला, मास्क बीस लावून आला. आणि तो पण हँग झाला माझ्यासारखाच. तो डायरेक्ट मागे त्याची दाजी त्याच्या सोबत होती, ते परत गेला नाही का. म्हणजे खाली असं वरती बिल्डिंग होती ना, खाली दुकान आहे काय तर गावातल्या लोकांचे, वरती बिल्डिंगवर कॉलेज आमचं. तो आला, त्याला पण वाटलं चुकलोय. त्याच्या दाजी सोबत होता तो. आणि त्यावेळेस आमच्या वर्गात सर होती, पण आता ती फक्त एखादे नजर मारायला आले असतात कॉलेजला, कसं आहे कॉलेज काय बघायला. ती गेली प्रिन्सिपलच्या रूम मधून, मोठ्या गाडीत आली, ते चालली होती. मी ना तुम्हाला सांगतो फर्स्ट टाइम असं, आणि एकदम कडक सर होता आमच्या वर्गावर. मी डायरेक्ट गेलो, खाली डोकून पकत होतो, देवा ऍडमिशन होऊन दे रे मला, जोडीदार येऊन दे रे, देवा ऍडमिशन होऊन दे रे मला, जोडीदार. तुम्ही झाला ना, मी डायरेक्ट हात केला. म्हणलं इतकं खतरनाक कॉलेज आहे का. अक्षरशः मला सुद्धा आहे ना, मला 12वी पर्यंत असं कॉलेज भेटलं नाही, असं कॉलेज भेटलं. जेवण खावण राहणं पेणं लय भारी. इथून बाहेरून आले, इथं हॉस्टेलला जरी राहिले ना तरी पण ना थोड्या डायरेक्ट राहायची खायची संधी सोय.
असं नाही का, त्याला पटवून दिलं. भले मला त्याच्यातलं थोडं माहित नव्हतं त्या कॉलेजचं, मी 6 दिवस झालेलो गेलो, मला काही माहित असणार आहे. म्हणजे शिक्षण ते एकदम उत्तम सोय ना आमची. 3 लेक्चर झाले ते 7 दिवसात, म्हणजे एका तासाचं एक लेक्चर नाही का. म्हणजे दिवसातून फक्त 1च तास लेक्चर व्हायचं, बाकी दिवस निवांत बसून राहायचं निवांत. झोपायचं 1 तास, मध्ये जेवायची सुट्टी व्हायची, जेवायच्या सुट्टीत गेल्यावर तंतन करायचो. त्या बिचारा तो बिचारा श्रीगोंद्याचा होता, त्याचं ऍडमिशन माझ्यासोबत झालं. झाल्यानंतर म्हणलं आधार, तो पण माझ्यासारखा तंत्र करायचा. नाही बघू मी बाहेरून एक्सटर्नल टाकणार आहे असं तसं. मी बोलत त्याला आखण्या नाही का, चल त्याला आमचं गाव फिरवतो हे फिरवतो. त्याला आहे ना मी डायरेक्ट म्हणजे ओरिजिनल डायरेक्ट भावासारखा नाही का, डायरेक्ट घ्यायचं नाही का. पण आता ऍडमिशन झालं कॅन्सल करता नव्हते, आणि ऍडमिशनची डेट संपलेली होती, शेवटचा दिवस होता. ते पोरग ऍडमिशनला आलं, ऍडमिशन डायरेक्ट पक्क करून टाकलं होतं. आणि मग त्याला पण वाटलं असेल, वरून 13 मुलांचे ऍडमिशन होते, पण त्याच्यात आले कोण फक्त 2च, मी आणि ते श्रीगोंद्याचं पोरग. असा विषय होता. आम्हाला आस राहायची ना, अजून 5-6 येते ना, अजून 2-3 येते. महिना गेला येईनाच, 2 महिने गेले येईनाच. मग आता जब तक आहे तब तक लढेंगे जितेंगे समजत करेंगे, असा विषय होता आमच्या दोघांचा. मग शिकत राहिलो, असा विषय झाला. फर्स्ट इयरला सगळ्यांना वाटायचं गोप्या नापास होईल, गोप्या असं पोरग आहे. तर मी तुम्हाला सांगतोय की मला नॉलेज नाही थोडं, पण थोडंफार असतंच नाही का. तर पेपरला गेले आता हे सांगू का नको कॅमेरे पुढे बोलले ना. आता ती कॉपी बिपी नसती नाही का नर्सिंगला, कॉपी बिपी नाही. मला आहे ना, मी तुम्हाला सांगतो, मला वाटतच नव्हतं मी पास होईल नाही का. मी डायरेक्ट झोपायचो पेपरला जाऊन आहे ना. इन 5 ते 6 मार्काचं फक्त मला नाव लिहायचो. गाळलेल्या जागा मनाने, जोड्या लावा मनाने असतं बघा. 1 अ ची क ला, ब ची 2 ला, अशा जोड्या. मग फुल्या बिल्या करून जोड्या बिड्या लावून चुकी बरोबर 1 शब्द असतात. आता 5 प्रश्न असतात चुकी बरोबर, सगळे चूक करायचे. त्याच्यातले 2 तर बरोबर येतात ना आपले, सगळे चूक करायचे. गाळलेल्या जागे मनातून ते 1-2 म्हणून नाही का, बळच आखणे. आता समजा पूर्ण लाईन आहे, त्याच्याशी मला जर वाटलं नाही थोडासा कनेक्टेड शब्द आहे, लगेच त्याच्यात गाळलेल्या जागात त्याच्यात मला 100% वाटायचं. मला कॉन्फिडन्स असायचा का हे बरोबर आहे. 10-15 मार्काची लिहायचो. थोडे इकडे तिकडे बघून नव्हते देत नाही का, कॅमेरे बिमेरे वर्गांना आणि बघून नव्हते देत. आणि सगळ्या पोरी बरं का नर्सिंगला, पेपरला सुद्धा पोरी. आणि जे माझ्यासोबत होता कसं रे, आता ती बोर्डाच्या नंबरनुसार इतकं नशीब खराब. बेंच मागं बेंच आली, डायरेक्ट बेंचच्या मध्ये भिताड, म्हणजे ते डायरेक्ट दुसऱ्या वर्गात आणि मी दुसऱ्या वर्गात. अशी गंमत झाली. डायरेक्ट ब्लॉकच चेंज झाला. मग त्याला टेन्शन, आणि सगळ्या दुसऱ्या कॉलेजच्या पोरी अयो. मग तो पार पासा तरी बिनला जेवण नाही का, थोडं हिचं बघायचं तिरक्या नजरेने, थोडं तिचं बघायचो. म्हणजे हिची एक ओळ दिसली की तिचे एखादा शब्द तरी दिसंब, या आशेने पेपर लिहिणार पोरग आहे मी. असे पेपर लिहिले सगळ्या. आणि ते हुशार पोरग बरं का, म्हणजे श्रीगोंद्याचा होता ते हुशार होता. माझा मित्र दीपक नाव आहे त्याचं, हुशार होता. तो सगळ्याला वाटत आईला गोप्या, सगळ्या वर्गाची नजर माया आईला गोप्या नापास होते काय ना असं तसं. आणि मला कॉन्फिडन्स, आपण एकदम फ्री माणूस आहे नाही का, काय कोणला काम आहे का, मला लांबून यायचे 10 किलोमीटर, काय परत एखादं वर्ष व्हायला जाईल, परत चक्र मारायचं एवढं काय नाही. मी टेन्शन नव्हतं घेत, पण तरी पण थोडी मनाला खंत वाटायची घरच्या म्हणायची. घरच्यांना आधी सांगितलं होतं मी ऍडमिशन घेत नव्हतो. बळच मी पण बोललो, म्हणलं तुम्हाला आधीच म्हणत होतो मला ऍडमिशन नका घेऊन, झालो नापास काय करायचं आता. मी काय नाही, पुढच्या वर्षी ते पेपर. मग घरचे पण आता घरच्यांना मला शिकवायचंच होतं, ते पुढच्या वर्षी पेपर. असं झालं. चुकून काय असेल ते असं भाऊ, नेमकी जो सोबत होता का त्याचे 2 विषय गेले, गोप्या डायरेक्टच पास झाला. भारी प्रवास आहे एज्युकेशनचा. एज्युकेशनचा लय खतरनाक प्रवास, अजून बरेच विषय. एज्युकेशन एवढं आता म्हणतो ना आपण, एज्युकेशन घेताना ग्रामीण भागात शहरी भागात तप होत असं याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना. शहरी भागाचं आता कसं आहे माहिती की, माझी मम्मी इकडे आलते आपल्याला इकडं सिटीमध्ये मला ऍडमिशन घ्यायला कॉलेजला. मला माहित होतं, मला ते काही का असं ना, प्रत्येकाची आवड असते तशी माझी आवड आहे. मला काय सोडून शहर आहे ना थोडं पण नाही, थोडंफार आवडतं, पण तसं नाही. तुम्ही शिकवलंय रेल्वे जा, धक्क्या बुक्क्या निवांत एसटीने जायचं, नगर टू वाढवणे, मस्तपैकी एन्जॉय करायचं, वय गावातली गावात हिंडायचं. अहो गावात मोकळा श्वास घ्या येतोय. मोकळा श्वास म्हणण्यापेक्षा ना, दिवसभर कुठं पण हिंडा, काही टेन्शन नाही. इकडं नगर मध्ये थोडक्यात आता एखाद्या चौकात गेलो, मरणाचं ट्रॅफिक, त्याच्यात मध्ये सिग्नल, लाल आला का थांबा, हिरो आला का नका थांबू, बाळवणी हिंडा पुढे. पण आमच्या गावात डायरेक्ट चालू झालं का दिवसभर मी हिंडत होता असायची. आता नाही हिंडत, आता जरा नाही का मलाच कसं तर वाटत आता हिंडायला, कमी वाटत काही नव्हतं वाटत, जरा लागल्या वाटत खायला लागलो असा विषय होता. कसं हिंडत नाही मी आता, पण मला गावलं आवडीचं असा विषय. ग्रामीण भागामध्ये आस्था आहे, प्रेम आहे आणि एक आपुलकीची भावना. हा बस. शहरामध्ये दिसत नाही. काय वाटतं? शहरामध्ये दिसत नाही म्हणजे कोणाला टाइम येऊ. तुम्ही सिटीत चालली रस्त्याने जाता जाता तुम्ही कोणाला हात करता का? गावातला प्रत्येक माणूस, म्हातारा माणूस जरी असला ना तरी जाता जाता हात करतो, ए गोप्या कुठं निघाला तरी 3 रुपये पेपर घेऊन ये.
असा विषय होता गावातला. हक्कानी गोष्ट सांगतात आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, भेदभाव विषय नसतो. आता सिटीमध्ये कसं आहे, प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाची गणगण आहे. नाईट शिफ्ट, सकाळ शिफ्ट, दुपार शिफ्ट, संध्याकाळ शिफ्ट. आता गावातले लोक मस्त कंपनीत जाऊन द्या कामाला, पण थोडा वेळ तरी पोरांमध्ये येतात, माणसांमध्ये येतात, बसतात. सिटीतल्या लोकांना टाइम नाही कोणासाठीच. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला काम इम्पॉर्टंट आहे. तसं गावच्या लोकांना पण काम इम्पॉर्टंट आहे. पण कामाशी काम प्रत्येक विसरून नाही जात माणसांना. सगळ्यात मोठे गाव म्हणजे डायरेक्ट गावच आहे. गाव ते गाव असतं, ते आपलंच असतं. तसं आहे, गावात उगावलं गावातच जाणार असा विषय डायरेक्ट. म्हणजे एवढं गाव आवडतं. आणखीन एक पाहायला भेटतात रील्स मध्ये ना, बरेचसे जे आपण किरदार घेतो ना, त्याच्यामध्ये एखादं वेटर झालं, एखादं पाणीपुरीवाला झाला, की जे असे ज्या गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात, त्या वेटरला जास्त प्रायोरिटी दिली जाते. आता आमच्या दोघांचं कसं होतं, एक गरीब एक श्रीमंत. तर मला जर सोनं नाणं उभं घालून थांबवलं असतं का तुला मालकाचा रोल करायचंय, मला ते पटत नसतं. आपल्याला जमणारच नाही तर कशाला पुढारपण करायचं. मला जमतोय ना भांडी घासायला, तुम्ही करणार. मी ओरिजिनल भांडी घासलेली मला सांगतो. काही काही वाळ एवढे वाईट आलेले आहेत ना, तर ते थांबल्याशिवाय पर्याय नव्हता. पण सोबत असणारे मित्र परिवार, काही आता मित्रांचा लय मोठा वाटाय बरं का आपल्यात. लय मोठा घास आहे, लय मोठा म्हणजे नाही का समस्या आलेल्या आहेत अशा का मला पर्याय नव्हता का गोप्या तू पूर्णपणे आता एकटा पडलेला आहे आणि तुला काहीच नाही करत. मी तुम्हाला काय सांगितलं, भाजीपाला इकले शेवटचा पर्याय. मला तसंच वाटलं होतं, पण सहज गेलतो, काहीच नाही. एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लोक टेन्शन आल्यावर गाणे ऐकतो, कुणी एकटं बसत. प्रत्येकाचं काहीतरी असतं. आता तुम्हाला टेन्शन आलं, तुम्ही काहीतरी शांत निवांत बसत असता आणि शांत जागे. तसं नाही, मला बडबड लागत. बडबड म्हणजे माझ्यासोबत कोणतरी जोडीदार पाहिजे. आणि माझ्या एक गल्लीतला मुलगा आहे, बाल्याच म्हणतो त्याला आम्ही, तो आणि मी होतो. मी नुसतं बडबड करीत होतो, ह्याला मला असं झालंय तसं झालंय, मला नाही का आता व्हिडिओ बंद करावा काय, हे करावं काय, ते करावं काय. तो म्हणला तू येडा आहे म्हणून, थांबू नको. आणि त्याच्या आई माझ्यासोबत 2-3 वेळा झालंय असं का, अशी परिस्थिती आलती. आता त्या परिस्थिती मागचं कारण नाही सांगत तुम्हाला मी, पण आलती का बंद करावा. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गोप्या वायरमॅन झाला. वायरमॅन म्हणजे त्याच्या वेळेस झाला. गोप्या थांबू नको काय, कॅमेरा लागतो, कॅमेरा लागतो असं थोडी, मोबाईल मध्ये करू शकतो ना आपण. बरोबर आहे का नाही? कारण कोणत्या एखाद्या छोट्याशा कारणावरून सगळं बंद करणं हे काही सोल्युशन नाही. तुमच्या जे आहे ना त्याच्यात करा. लोकांना काय पसंत आहे गोप्याचा चेहरा ना आवाज, गोप्याची क्वालिटी कशी, गोप्या गोरा दिसतोय का कसा दिसतोय याला काय घेणं ते नाही. तुम्हाला गोप्या बघायचं आणि बघा ना, सॅमसंग J2 मध्ये शूट करू किंवा आयफोन मध्ये शूट करू, गोप्या आहे. बरोबर आहे का नाही? मग त्याचाच विषय होता. डायरेक्ट गोप्या दुसऱ्या दिवशी वायरमॅन झाला. मग डायरेक्ट नाही का म्हणजे मलाच म्हणाला वाटले आयला गोप्या काहीतरी करतोय, ते पण मिलियन मध्येच पळायला, तसं आधी पळायचं तसं. म्हणजे आपल्यात आहे ना ते फिक्स करून ठेवलेले आहे का गोप्या भाई तू किती पण वाईट वेळ येऊ दे, तू थांबू नको, फक्त तू करीत राहा. कारण की संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला, कोणाच्या वाटेला नाही. मी ते काहीतरी ऐकली होती रील्स, मी त्यांचा पण लय मोठा फॅन बरं का. संघर्ष कोणाच्या वाटेला येत नाही, प्रत्येकाच्या वाटेला येतो नाही का. चालत राहा, रांगत राहा, काही पण करीत राहा, धडपड करा पण करीत राहा. असंच काहीतरी होतं ते नाही का. तुम्ही डोक्यात ठेवलेले धडपड करीत राहायची. काय नाही होत, काय म्हणणार आहे, करून करून काय होईल. देव परीक्षा घेतोय का घेऊन द्या, आपण प्रयत्न सोडायचा नाही. बस एवढाच विषय प्रयत्नशील आहे. हा. आणि कसं माहिती का, तुझ्या मातीशी खूप जोडलेला आहेस, स्वतःच्या आपल्या माणसांना खूप महत्व आहे आणि तुझ्यामधलं जे ओरिजिन आहे तू त्याला खूप कनेक्टेड आहे. आणि त्याच्यामुळं मी म्हणतो ना की लोकांना तीच गोष्ट जास्त भावते. म्हणजे मी म्हणा किंवा सायली म्हणा किंवा आपल्यासोबत जेवढे काही प्रेक्षक आहेत जे काही तुला पाहतात, की जे तुझ्या कॉमेडी मधून ते स्वतः हसतात, त्यातून त्यांना तीच गोष्ट जास्त भावते. काय गोप्या आपल्याला हसवतोय, ते खूप महत्वाचं योगदान त्यांच्या आयुष्यामध्ये. ओरिजिनल कॅरेक्टर आहे, ओरिजिनल कॅरेक्टर नाही, गोप्या आहे. हा मग तेच की, म्हणजे जे तुम्ही मला व्हिडिओ पाहता का गोप्या ह्याला ऍक्टिंग छान नाही, ते ऍक्टिंग नाही, ते ओरिजिनलच गोप्या आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं एकदा फक्त थांबलो आणि इथं कॅरेक्टर आहे ह्याच्यावर भूमिका करायची गोप्या तुला. गोप्या एकदा थांबला ना डायरेक्ट चालू व्हायचं. फक्त मला कोणतरी समजून सांगायचं गोप्या असं बोलायचं, मी लगेच बोलतो नाही का. म्हणजे मी जसं आता बोलतोय ना तसाच बोलतो तिथे का. लय असं आहे का गोप्या पडद्या मागचा वेगळा आहे, लय प्रोफेशनल आहे किंवा काहीतरी असं आहे नाही का. आता काही काही एकच चेहरा आहे, जसा आता दिसतोय ना तसा तिथं पण दिसणार तुम्हाला. आता काही काही पोरं असतात किंवा कोणी पण असते स्टार लोक म्हणा हे करा ते करा, आपल्याला माहिती आहे आपण कोण आहे, आपण गावातलं पोरगे. एक काळ असा होता का मी लोकांना हात करायचो, आपल्याला भाव नव्हते देत, नजर चोरून पडायची. आज त्या लोकांचा फोन येतो, गोप्या ऐक ना आपल्या दुकाने येतो का, हे करतो का, काहीतरी करणं काहीतरी बोलतो का, येतो का कार्यक्रम येतो का. म्हणजे ते मला आठवायचं बरं का. पण ज्याच्या ठिकाणी आलो माणूस असा वागत होता ना आज कसा वागतोय. म्हणजे फक्त
काय म्हणते संयम लय महत्वाची गोष्ट आहे, ती ठेवली पाहिजे माणसाने मनात, आणि प्रयत्न पण चालू राहिले पाहिजे, खचायचं नाही. आपले प्रयत्न पण चालू होते. ज्यांनी आपल्याला बघून माना वळवल्या होत्या ते आज पण आपल्याला स्वतः फोन करतात का, ए बाप्या कुठे ये लवकर, आपल्या इथं थोडस काम आहे. अरे माही पाहुणे आले, ते तो लय मोठे फॅन आहेत बाबा, ये ना, असं तसं असे विषय आहेत, नाही का. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला लोक मानित नव्हते ना, त्याच्यानंतर मग ते लोकांच्या थ्रू ते आपल्याला मानायला लागले का, म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे लोक येतात आणि त्यांनाच म्हणतात "यार, ते तुमचा गोप्या आहे गावातला, त्याचा मी खरंच लय मोठा फॅन आहे." त्यावेळेस मी त्यांच्याकडे जातो. मग मी पण त्यावेळेस मग असं नाही की त्यांनी तेव्हा ओळख नव्हती दिली, आपण नाही यायची, दादा लगेच हातात हात मिळवायचं, नाही का, आपण नाही, तसलं नाही, ऍटिट्यूड नाही. आता काही लोक असे असतात का चालता चालता इग्नोर करणे, एखादं बारीक पोरगे गोप्या व्हिडिओ बनवतोय आणि ते गोप्या पळत आलाय, लगेच गोप्या पुढे जाईन निघून, तसं नाही. बारीक पोरगा असो नाही तर माणूस असो, कोणी पण असो, मी पण मी पण काही लोकांचा फॅन होतो. मला पण माहिती काही दुःख होतं मनाला का पुढे पळून समोरचा पळतोय ना आपण मागं पळतोय त्याच्या मागे हात करीत, आणि ते पण सांगतोय, तरी पण आनंद बरं का, पुढे पळतोय तरी पण मला आनंद व्हायचा. अहिला तो मला आज दिसला होता, मी सगळ्या गल्लीत सगळ्या घरच्यांना सांगतो, हे पण मम्मी हे मला दिसले होते नगर मध्ये, हे पण मम्मी मला इथे दिसले होते. आज पोर किती का असं ना, 10% 2% कुणी कवाय ना, चालता चालता मला हात तरी करतो, तरी पण आपण थांबतो, दादा चहा घ्यायची का. त्यांना काय आनंद होतो मला माहिती नाही का. ते प्रत्येकाला लगेच नंबर घेणार, फोन लावणार, आणि म्हणजे नाही का बोलत राहतो. असं नाही का एखाद्याला इग्नोर करायचं पुढे पळायचं, आकडूपाना नाही. म्हणजे ते ऍटिट्यूड काय असतं ते नाही आपल्यात इगो नाही, ऍटिट्यूड नाही, डायरेक्ट बोलणं जसा आहे तसा आहे, असा विषय. म्हणजे टाइम मॅनेज कसं करता मग? हा, टाइम मॅनेजचा विषय कसा आहे माहितीये का, आता कॉलेजचं चालू आहे, मी अशा बंधनात अडकलेलो आहे तुम्हाला सांगतो, लय खतरनाक आहे. आणि कॉलेज तर सोडू नाही शकत, आणि आता मी शिकतोय पण आता रील्स पण करतोय, असा विषय आहे. मग आता कॉलेजला जायचं का, शूटिंगला जायचं का, घरचं बघायचं, काय करायचं. घरचं म्हणजे घरी काय मला काय कुठं भांडी बिंडे नसतात घरचे, तर तेच आपलं बसायला ते थोडंफार दुकान बिकान लावायचं. दर बुधवारी बाजार असतो आपल्या गावचा, शेजार पाजारच्या गावचे बाजार असतात. मा भाऊ तसं करतोय हँडल, पण ते कॉलेजला आहे, त्याला 7 ते 12 कॉलेज असतो. सकाळ सकाळी आजी छोटाली गावी त्यांची सकाळ सकाळी बाजार भरतात, काही मला मम्मीला सोडायला जावं लागतं. मग सोडून येता येता 10 वाजता, कॉलेजचा टायमिंग असतो 9:30चा. कधी मध्ये चुकून गेलो बा आठवड्यातून 5 दिवसातून एका दिवशी कॉलेजला, का मग बळत जायचं 10 सव्वा 10च्या दरम्यान जायचं, आंघोळ पांघोळ करून त्यांचे थोडंफार बोलणे खायचे, निवांत बिनलाजवानी बसायचं, लगेच दुसऱ्या दिवशी खाट, लगेच मग परवा दिवशी शूटिंग, लगेच शनिवार रविवार तर आपलं रेग्युलर चालूच असते. मग असं चालू आहे नाही का. चुकून एखाद्या कामात असलं इग्नोर होतो, पुढच्याला वाटतं नाही का यायला हे पोरगा आकडते, पण मी कामात आहे त्यांना कोण सांगेल गोप्या 9 ते 4 कॉलेजला जातो, हे लोकांना नाही माहिती. लोकांना वाटतं काय आयले जरा बेकार दिसते रा, फोन उचली ना, काहीच नाही. मग मी काय करतो, 4च्या नंतर जर टाइम भेटला नाही, आले बिचाऱ्याने 2 मिस कॉल दिले, एकदा फोन लावून बघू काय म्हणून मी लावित असतो फोन. असा विषय, टायमिंग मॅनेजमेंट झाले अवघड आहे. स्टडी तुमचा कॉलेजमध्ये काही स्टडी? स्टडी मी नशिबाच्या भरोश्यावर नसतं, पण कधी कधी थांबावं लागतं. पेपरला गेलो नशिबाच्या भरोश्यावर असते, डायरेक्ट देव बाप्पाच्या पाया पडायचं निघायचं. तुम्हाला सांगितलं ना, आपलं असं आहे का, एकदा पेपरला बसलं थोडंफार ज्ञान, फक्त थोडंफार ज्ञान. मी ज्ञान कोणतं घेतो, वाचून ज्ञान नाही घेत मी. मला आहे ना आता सर समजून सांगतोय ना, लगेच ते डोक्यात फिट राहत, अरे असं असं आहे, मेंदूची शरीर आली तर ऑलरेडी आहे, असं विषय नाही का. तिथं फक्त लक्ष द्यायचं, असं पुरेपूर वाचन बिचन नाही का. म्हणजे शक्यतो कॉलेजला आहे ना, मी आता मला म्हणजे जे घरचे सांगतात ना, ते तू हे व्हिडिओ वगैरे नाही एक साईड म्हणून ठेव, हे नाही. मी त्यांना सांगत असतो, हे व्हिडिओ नाही साईड माही, ते जो तुम्ही मला करायला लावलं नर्सिंग, ती माझी साईड आहे. इकडे काय नाही झालं तर बोलत जातो कुठेतरी हॉस्पिटलला 10-5 हजार महिन्याने काय मला, ही माझी साईड आहे. व्हिडिओ म्हणजे मी डायरेक्ट अर्पण केलेले, आपण स्वतःलाच अर्पण केलेले, तू याच्यातच बिझी राहा, असा विषय. मग ते पुरेपूर मानलेलं नाही मी इकडे. खरं दैवत म्हणजे आपलं ऍक्टिंग म्हणजे मला आहे ना ते आवडतं ना. एक तुम्हाला सांगतो बरं का, हे कुठंतरी मला समजून सांगत होतो कोणतरी, माझ्या मम्मीला समजून सांगत होतो कोणतरी नाही का, ते समजून असं सांगत होते, हा काय सांगू बाई, पोराला इंजिनिअरिंगला टाकले, पोरग म्हणते नाही का मला कपड्याचं दुकान टाकायचं, काहीतरी करायचं व्यवसाय छोटा मोठा काय असेल. तुम्हाला एक्झाम्पल दिलं कपड्याचं दुकान, तर मला असं म्हणणं होतं, मी पण मम्मीला समजून सांगितलं नाही का, हे बघ मम्मी, तुला पोराला वाटत आहे ना पोराने हे कर. आता काय विषय तुमचा असेल, पोराच्या मनात काय आवड आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जाणून घ्यायची का नाही का. भले तुम्हाला नाही आवड, पण पोरग तुम्हाला त्याला वाटतंय ना काही काहीतरी करीन, ज्याच्या मनाने होऊ दे. तसं आपल्या आईचा स्वभाव. त्याच वेळेस मम्मीला सांगितलं होतं, हे पण मम्मी शिक्षण काय येतोय पोरा कोण वणी नाही होणार नाही. म्हणजे शिक्षण हुशार होतो, आपल्याला वाचता येतं लिहिता येतं मस्तपैकी, इंग्लिश वाचता येते दमादमानी,
पण आपल्याला इंग्लिश बोललेली समजत नाही, फक्त वाचता येते नाही का, असा विषय माझ्या शिक्षणाचा. आणि मम्मीला सांगितलं होतं, हे बघ मम्मी, माझ्या जे मनात ते मला करायचंच नाही का, तुम्ही आता किती अडथळे, जर बळच एखाद्या मुलाला फोर्स केलाय, जर एखाद्याला त्या लाईनला जायचंच नाही, क्षेत्रात जायचंच नाही, बळच लोटून फायदा नसतो. पुढे जाऊन पण भरपूर, आता माझं डोकं चालतच नाही म्हणलं काय करायचं वय. आणि मी अशा फील्ड आहे, डायरेक्ट जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्ही उद्या ऍडमिट असले गोप्या तिथे हे करायला काय म्हणते, सलाईन लावायला दिला दिवस काय करता, मी याला घरचे विचारत पडले, आईला कोण होता डॉक्टर तोंडावाला, मी कामाला आहे, मला काय घेणे, 2 मिनिटात डोस दिला मी याला, मला काही असं विषय ते लय मोठं पापी. त्यामुळे नाही का, म्हणजे मला ज्याच्यात आवड आहे ना, ते एखाद्या मुलाला बळच असं तिकडे फोर्स नाही करायला पाहिजे का, तू हे कर, ज्याच्या मनाला पडते ते योग्य आहे. त्याचे विचार जर थोडे चुकत असतील आणि आपल्याला पुरेपूर दिसते यायला पुढे जाऊन चुकतोय, तर आपण त्या चुकीतून मार्ग काढून द्यायला पाहिजे का, ते डायरेक्ट सोडून द्या असं नाही. मला माहिती आहे ना मी काहीतरी हाईन, मी काहीतरी करीन, त्यामुळे मी हे करतोय नाही का, डायरेक्ट फोकस पुरेपूर इकडे लावलेला आहे मी, असा विषय मा. आणि माझ्या घरच्यांनी पण समजून घेतलं. कधी समजून घेतलं, ज्यावेळेस म्हणजे कळतच नव्हतं, ज्यावेळेस आता मी दुकानावर बसायचं बंद नाही केलं कधी, म्हणजे जातो दुकानावर माझं दिसला. एकदा काय झालं, ते आमची रील व्हायरल झाली, हळूहळू चर्चेत यायला लागलो. फर्स्ट टाइम आणि दुकानावर बसलो होतो, आणि दुकानात नुकतंच लावित होतो, आणि आता दुकान लावित होतो, आणि एक बाई आली, आणि बाईचा छोटा मुलगा होता. ते आता माझ्या मम्मीला ते काहीतरी विचारत होती, हो तुमचं हे पोरग आहे काय, आणि ते म्हणले नाही का, हा काय हो काय झालं, काय केलं काय, म्हणजे मी काय केलं का, नाही अहो बाई तुम्हाला काय सांगू, मा पोरग निवड नाही का, मला वडीत ह्या पोराकडे जायचंय, ह्या पोराकडे जायचंय, अहो तुमचं पोरग मग भारी व्हिडिओ बनत आहे. मम्मीला कळालं नाही का, तरी पण मम्मीला नॉर्मल वाटायचं. आणि मग हळूहळू काय झालं, मी बाजारात बसायचं थांबत नव्हतो नाही का, मी बाजारात कंटिन्यू बसायचं नाही का. आता पैसे पाणी लागणारच होय, काळाची गरजेची, पैशाशिवाय काय हो आजकाल काहीच नाही राहिलेलं नाही का. पण मी नाही माने जास्त पैशाला, पैसे मागं नाही पडायचं, पैसा पडायला पाहिजे मागं, अशी गंमत माही. आणि तसं झालं, गिराईक कमी, पण मोफत जास्त व्हायचं नाही का. बारकाले पोरं म्हणा, कुणी गपचूप शूटिंग काढायचं, गोप्या भाजीपाला ऐकताना हे ते करताना नाही का. मला काढायला होतं, मी फेमला होतो जेव्हा पॉपला होतो, थोडा फॉर्म लावतो, आणि नेमकी फॅन पेज आता शेजार बाजारचे गावचे येतात ना, आमची बाजारपेठ गाव म्हणजे भाळवणी, तिथे मोठा बाजार भरतो, शेजार बाजारचे लोक येतात. गिराईक कमी, मला ओळखच देणार जास्त. माझी मम्मीच वैतागली, काही ऐकलं नाही काही, पण गर्दी भरण्याची व्हायची. नेमकी काय आहे भाऊ इथं काही वेगळं आहे का, ते वेगळं मी होतो नाही का. पण मम्मी माहितच नाही. मग मम्मीला मी त्या दिवशी संध्याकाळी सांगितलं दुकानावरल्यावर, तर मम्मी आता असा विषय झाला, हे बघ व्हिडिओ लाख भर लोक बघत आहेत, आणि मरणाचं आता आहे ना, मला सुद्धा टेन्शन आलं तर माहितीये का. त्या दिवशी मम्मीला म्हणलं आता मी काय बाजारात बसू नाही शकत, असं कसं नाही का. मग तेव्हापासून मी भाजीपाला बंद केला, फक्त आपलं मसाल्याचा व्यवसाय चालू नाही का. मग तेव्हापासून बाजारात यायचं बंद केलं. मग तुम्हाला सांगतो का, आता गावात मला हिंडायला सुद्धा कस तर मनाला वाटत नाही, यायला नको बघ हिंडायला, असं झाले. म्हणजे हिंडता सुद्धा येत नाही आता थोडक्यात. लोकांना दुःख विसरायला मदत करते, खरंच एक मोलाची गोष्ट ही आहे. खूप मोलाची गोष्ट आहे. लोक विसरतात हे दुःख, पण आजच्या घडीला इतकी दुःख, प्रत्येक जण डिप्रेशन, एन्झायटी ह्या गोष्टींमध्ये. छोटासा विनोद, छोटीशी रील बघून लोकांच्या चेहऱ्यावर हे हसू येते. हा, आणि हे आता नाही बरं का मायात, म्हणजे लोक हसणे बिसणे आता नाही. ज्या वेळेस आता समजा एक हे काय म्हणतात त्याला, ते आता कुटुंबात आहे ना, एखादा कार्यक्रम येतो किंवा काहीतरी येते नाही का. समजा आता एखाद्याच्या घरात लग्न आहे, माझ्या मावशीच्या घरी लग्न आहे, आणि सगळे पाहुणे रावळे आलेले आहेत, ना. मी असं ते तुम्हाला काय सांगतो, मी आमच्या आता कुटुंबात म्हणजे ना, आमच्या मम्मी कडले पाहुणे म्हणा, पप्पा कडले पाहुणे म्हणा, एक टू झेड सगळ्या पाहुणे कडले मी ना आपलं नॉर्मलच बोलायचो, जसं तुमच्या संग आता बोलतोय तसं. पण ते इतके हसायचे, बळच हसायचे का काय नको, त्यांना नाही आवडायचं मी नाही का. म्हणजे पहिल्यापासूनच हसायचे नाही का, मी बोललो का हसायचे, त्यांना पण मला बोलणं जास्त आवडायचं नाही का. असा विषय आता म्हणजे माझे पाहुणे रावळे नाही का, पहिल्यापासूनच गोष्ट असा होता. आणि शाळेमध्ये पण, कॉलेजमध्ये ज्याच्या ठिकाणी पब्लिक आहे, ज्याच्या ठिकाणी माणसं आहे, त्या ठिकाणी जाऊन मी बोललेलो आहे ना, त्या ठिकाणी लोक हसायचेच नाही का, ह्याला भारी पोरग आहे असं नाही का. म्हणजे थोडक्यात घरचे सारखी, पण लग्न एक चालू ना, माझ्या संग गप्पा मारायला लागले ना, एवढे हसत बसायचे का. लग्नाचे ते एखाद्या सिरियस कंडिशन, समजा एखाद्याच्या 10 आहे आमच्याकडून, काय का असं नाही. एकदा सहज आलते, मी आपलं गाणं म्हणत बसलो होतो नाही का, आणि तिकडे दुःखाचा घटना चालू आहे, आणि इकडून काका मावशीचं पोरग आलते, नेमकी स्कूटीवर आलते. ते मावशीचं पोरग कापून उतरलं गाडून माझ्यापाशी येऊन बसलं बरं का. आणि मग मी इथं काळाला बापा बसलाय, हे आले, आणि आमचा झाला दिवस दुःख काय ना. आम्ही बारकाली 6वी 7वीला. मी तुम्हाला सांगतो, मामाने मला अशी खाऊन लात मारली होती का, मी पत्र्याला डोकं टेकून बसवलं होतं, डायरेक्ट डोकं साईडला घेतलं का डायरेक्ट पत्र्याला बॉक्स पडलं होतं. मग विचार करा,
मग दुःखाच्या ठिकाणी सुद्धा ते हसवलेली आहेत माणसं असा विषय गोट्याचा. म्हणजे हसवले म्हणजे माझ्या बोलताना हसायची. मला नव्हतं वाटत मी जोक बिक करतोय, मी मनातून बोलायचो, सिरियसली बोलायचो त्यांच्यासोबत, पण ते हसण्यावर घ्यायचे काय काय माहिती, पण मरणाच्या हसत बसायचे असं विषय. मजेशीर गोप्या आहे. हा म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आताच्या काळामध्ये. तर तुम्ही लोकांच्या म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी तुझा काय संदेश असेल का? संदेश मायावरून देऊ शकतो आता नाही का. संदेश काय नाही हो, हसत राहा. परिस्थितीला थांबा, हसत राहा, खेळत राहा, प्रत्येकाने हसत खेळत राहिले पाहिजे. दुःख काय माणूस माणूस असा व्यक्ती जो जन्माला आलाय त्याला मरणीय नाही, पण मरायच्या आधी सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचा अनुभव. माझ्यासोबत एखादी चुकीची जरी घटना घडली, मी त्याच्यातून अनुभव घेतो फक्त. का असं नाही का त्याच गोष्टीला त्याच पद्धतीने सामोरं जायचं, किंवा एखादा आपल्याला काहीतरी वाईट बोलतोय त्याला वाईट बोलू नये, आपण हसून हा भाऊ दादा, पण त्याला बदला भेटतो, पण कधी भेटतो, थोडा वेळ जातो मध्ये, पण नंतर त्याला जाणीव होते काय माणसासंग आपण चुकीचं वागलो. एवढं माणसाने निर्मळ राहायचं थोडक्यात. मी हाय बा, मला वाटत नाही का, मग तसं की माणसाने हसत खेळत राहिले पाहिजे. दुःख आहे ना, जसं आपण एखादी टाइमपासवारी गोष्ट घेतो ना, तसं हे दुःख, डिप्रेशन, टेन्शन हे एकदम टाइमपासवारी घ्यावं. काय ठेवलेलं आहे डिप्रेशन टेन्शन मध्ये, थोडं खचलं का अजून खचत जायचं, थोडं खचलं का अजून कोणतरी काहीतरी येऊन बोलणार, टोचणार, एखादं चांगलं जरी सांगत असलं तरी ते वेगळ्याच अर्थाने मनावर घेणार, अजून हसायचं नाही, निवंत राहायचं, हसायचं खेळायचं. दुःखाला पण काहीतरी सोल्युशन असेल ना राव, आहे का नाही, बरोबर आहे ना. दुःखाला पण काहीतरी सोल्युशन असतं, ते शोधायचं, निवंत हसत खेळत राहायचं. आपल्या या मजेशीर लाडक्या गोप्याने आपल्याला बरेच गोष्टी, गमती जमती खूप हसवलं. सिरियसली खूप हसवलं आपल्या सगळ्यांना. कॉन्सन्ट्रेट करून ठेवलं की नेमकं काय आयुष्य, ते बघण्याचा आयुष्याचा दृष्टिकोन जो रील्स मध्ये दिसतो आपला, तोच गोप्या आपल्यासोबत. ओरिजिनल आहे. की त्याचं जे कॅरेक्टर आहे किंवा त्याचं ओरिजिनॅलिटी पण आहे, त्याच्यातला मनातला जो एक निस्वार्थपणाचा जो भाव आहे, तो आपल्याला प्रेक्षकांना नक्कीच पाहायला भेटला. आजच्यासाठी नक्कीच तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट आवडला असेल. आवडला असेल म्हणजे आवडणार त्यांना 100% आवडला असेल. नक्कीच नक्की आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. नक्की भेटूया पुढच्या वेळेस नवीन विषय असेल. तोपर्यंत जोडले राहा तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या ऐकूया बोलूया या मराठी पॉडकास्ट सोबत. धन्यवाद. धन्यवाद मला तुम्ही इथं बोलावल्याबद्दल, आणि असंच प्रेम राहू द्या. पब्लिकचं पण प्रेम आहेच माझ्यावर, तुमचं पण राहू द्या. यांच्यावर पण पब्लिक प्रेम ठेवा, सपोर्ट करा.